हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आहे वर्ल्ड काइंडनेस डे, म्हणजेच दयाळूपणा, करुणा आणि मानवतेचा सन्मान करण्याचा दिवस. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती, हे सुभाषित तर आपण वर्षानुवर्षापासून ऐकत आलेलो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीही व्यस्त असलो तरी एक छोटासा प्रयत्न, एक प्रेमळ शब्द, एक छोटीशी मदत, एक हास्य आणि स्माईल कोणाचंही आयुष्य बदलू शकतं. दयाळूपणा ही खूप मोठी गोष्ट नसते हो. रस्त्यावर एखाद्या माणसाला मदत करणं व एखाद्या व्यक्तीचं ऐकून घेणं, घरात किंवा कामावर कोणाशी प्रेमाने बोलणं, चुकी केली तरी स्वतःला माफ करणं, हे सगळे काइंडनेसचं रूप नाही का? आजच्या ह्या ताणतणावाच्या काळामध्ये लोकांना औषधापेक्षा जास्त गरज असते ती समजून घेण्याची आणि सहानुभूतीची. काइंडनेस फक्त इतरांप्रती नसतं तर स्वतःबद्दलही असतं. तुमच्या भावना, तुमचं मानसिक आरोग्य, तुमचा आत्मसन्मान याची काळजी घेणं हे देखील काइंडनेसच आहे. थोडक्यात, काइंडनेस डझंट कॉस्ट एनिथिंग बट इट हेल्स एव्हरीथिंग असं म्हणतात. एक छोटीशी दया मोठा बदल घडवू शकते. आजच्या दिवशी आपण सर्वांनी एक वचन घ्यावं. आपण जिथे जाऊ तिथे थोडंसं प्रेम, थोडंसं स्माईल, थोडी पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता आणि थोडंसं हास्य पसरूया. हॅपी बर्थडे काइंडनेस डे. मृदू वागणूक, प्रेमळ बोलणं आणि मनात खरंच माणुसकी. डॉक्टर सुभाषचंद्र पाटील, आयुर्वेदिक डॉक्टर, इझी माइंड थेरपी काउन्सिलिंग सेंटर, कल्याण. धन्यवाद.